कसं काय म्हणजे हाय का बरं, काय चाललंय माझ्या सख्यान आज येताना कारभारी ठाण्यावरून आले आणि मी गावाला 2 महिने झाले आहे. सहजच कारभाऱ्यांना म्हणालेली की मी येताना म्हणजे 2 महिने झाले मी केक नाही खाल्लाय. कारभाऱ्यांनी चक्क ठाण्यावरून येताना मला केक आणला, पण ट्रॅव्हल्स मधनं येता येता त्या केकचा बिचाऱ्याचा भरता झालेला. काय रे भरता तर भरता, पण कारभाऱ्यांचं प्रेम म्हणजे खरं प्रेम आहे. सहजच बोलता बोलता बोललेली तर त्यांनी 2 केक आणलेले. एक तर त्या ट्रॅव्हल्स मध्ये हालून पाक त्याचं क्रीम ब्रीम निघून गेलेली, पण एक डब्यामध्ये होतं त्याचं नाव काहीतरी मोमोसो का सोमोसो काहीतरी असलं काहीतरी विचित्र नाव होतं. मला ते बोलता पण येणं झाले, पण लय भारी होतो केक. एखाद्याला वाळवंटात राहिल्यावर पाण्याची किंमत कशी कळते तसं मला गावाला राहून केकची किंमत कळाली. राव बाबा काय राव, केक म्हणजे यार मी ना गोडवर जगणारा प्राणी. मला गोड पदार्थ खूप आवडतात. कधी कधी मी विचार करते मला डायबिटीस झालं ना, मी डायबिटीसच्याच नावानं मरून जाईल, कारण का मला गोड खायला भेटणार नाही. विचार करा, मी एका साईडला केक पडलाय आणि चहा सोबत केक खाते, म्हणजे चहा पण गोड आणि केक तर गोडच गोड, आणि वरनं चॉकलेट, डेअरी मिल्क, मेल्ट क्रीम. फेवरेट डे आहे ना आपला म्हणून. बाय. मी गोड पदार्थासाठी एवढी हवरट आहे म्हणजे मला जेवल्यानंतर जर गोड काय खायला भेटलं नाही ना, मी चक्क साखर खाते. मग हातात साखर घ्यायची आणि ती चाटत बसायची. मला जेवल्यानंतर गोड लागतं. आणि एवढा क्रीम केक म्हणजे, आणि मी तसं पण नाही ना, माझ्या घरात त्यांना पहिलेच सांगितले, मी जर टपकली बिपकली तर ते 12वं 13वं असतं का नाही, त्याला मला काहीतरी काय नैवेद्य फिवत दाखवतात ना, तसलं काय नाही दाखवायचं. मस्त चॉकलेट, आईस्क्रीम, 1 क्रीम, 2 क्रीम, 4 क्रीम, 5-6 केक असलं काहीतरी ठेवा. मी खुश, मी डायरेक्ट हसत खेळत ढगा जाईन बस. नाहीतर मला गोडबीड नाही दिलं तर ना, रात्रीची केक त्याच्या मुनगुटीवर येऊन बसेन बरं का, आता सांगून ठेवते. मी टपकली तर मला ना मस्तपैकी ना गोड पदार्थ द्या. आहा, केक, आईस्क्रीमवर कपवर कप नाही का, लहानपणी आपल्याला आठवायचं असं वाटीत आईस्क्रीम काढले, त्या वाटक्यात तसं आईस्क्रीमचा गोळा, त्याच्यावर अजून गोळा, तसलं बाबा आपल्याला पाहिजे बरं का. हां सांगते, आपल्याला काहीतरी ते जेवण फिवान रस्सा भात असलं काय नको. फक्त गोड नैवेद्याला दाखवा, आपण खुश. नाही तर बाबा मी भूत बनवून येईल बरं का सगळ्यांच्या स्वप्नामध्ये. कारभारी बाबा आलं की काय गप बसत नाही. ते आल्या लागलं कामाला. पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हता. म्हणलेलं आज कुठंतरी बाहेर जायचं. मग पाऊस उघडला तर आमचा प्लॅन होता ज्योतिबाला जायचं, नाही तर कुठंतरी ते नाही का आपलं गुढे पाचगणी वगैरे तसलं काय बघून घ्यायचं. पण पाऊस काय आजच्या दिवस उघडलाच नाही, नुसता रिमझिम ते पॉट बिघडल्यासारखं सारखं त्याचा चिळकांड्या चालूच होत्या. असलं आहे आपलं गाव, पूर्ण ग्रीन आणि तिथं गाड्या फिरतात आहे. हाय बोला, हाय बाय बोला, बाय दादा, हाय बोला, हाय. माणसं वारसामध्ये पोरांना प्रॉपर्टी देऊन जातात. मी माझ्या पोराला बारक्या सासूला ना यूट्यूब चॅनल देऊन जाणार आहे माझा. आता बघा ना, हातात कधी मोबाईल घेतलाय आणि ग्रीन हाय बोला, बाय बोला, झूम आउट, कॅम, व्हिडिओ शूटिंग कसं करते बघा, एकदम प्रॉपर शिकल्यासारखं आहे का नाही. शेवटी माझ्यासारखंच निघालं की नाही. मस्त झोपून लाईव्ह शूटिंग करायचं. लाईव्ह शूटिंग. आता हे बघा सगळं गुरेन टिकली टॉक ते आंब्याचं झाड आणि डोंगर एकदम मस्त लाईव्ह शूटिंग येते इथून. 2-4 दिवस रात्रंदिवस पावसानं असला धुमाकूळ घातलेला ना, ते पावसाचं पाणी जायला पन्हाळी केलेली ना, तीच तिरकी झालेली. बरोबर दरवाजेच्या पुढे पाणी पडत होतं. म्हणून कारभाऱ्याने आले ते काम चालू केलेलं होतं. आणि इकडे आपली बारकी सासू मस्तपैकी गॅलरीमध्ये टंगड्यावर टंगडं टाकले आणि त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग चाललंय. तुम्हाला निसर्ग दर्शन दाखवतंय, डॅडा काय करतात दाखवतंय. आणि ती आपली खाली सगुना म्हणजे माझी स्कूटी. हो, माझी स्कूटी म्हणजे माझ्या पैशाने घेतले ना, म्हणून मी तिचं लाडानं नाव आहे ना सगुना ठेवले. रात्री तर झोपू शकतात ना, पण
ज्यांची हाईट जास्त मोठी असणार तेच झोपू शकतात, नाहीतर डायरेक्ट खाली येतात. इस्त्री मागवले काढा बघू. कारभाऱ्याने ठाण्यावरून येताना लय चुटर फुटर सामान आणलेलं होतं बघा. आणि त्यात कारभाऱ्याने हो आणि आमच्या दिरानं सुद्धा दिलेलं होतं. बिस्किटचं पुढं बिडं लय काय काय दिलेलं होतं. आणि सगळ्यात मी नाही ना मी इस्त्री मागवलेले होते, कारण का मुंबईवरून कपडे किती पण इस्त्री करून हे आपण बॅगेमध्ये चुरगळतात म्हणजे चुरगळतातच. आज कारभारी काय ठाण्यावरून आले, जी पावसाने सुरुवात केलेली ना सकाळपासून नुसतं धो 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 पाऊस पडत होता. आज जर पाऊस नसताना आमचा कुठंतरी ज्योतिबाला वगैरे जायचा मस्तपैकी प्लॅन होता, पण कसला सगळा प्लॅन गडबडला. आम्ही काय ठरवतो आणि त्याच्यावर आहे ना पाणी जातं वतं ना, गडबडतं म्हणजे गडबडतंच. मग काय म्हटलं त्यापेक्षा शेडगेवाडीला जाऊया, जरा सामान विमान आठवड्याचा बाजार बिजार सगळा भरायचा होता. बाजार पण होता ना आज, पण म्हटलं चल भिजत तर भिजलं पण पाहिजे ना, त्याची मजा कधी देवा उद्या पाऊस उघडू दे ना, जाऊ दे ना जरा फिरायला. देवाच्या लय मिनत्या केल्या बघा, पाक लय मिनत्या केल्या. देवा आज तर धोधो पडला, उद्याचे दिवस तरी पडू नको, उद्या तरी कुठेतरी फिरायला जाऊ दे. एक तर असला पाऊस पडतोय आणि असलं गारगार हवा लागत होती ना, अंगावर काटा उभा राहत होता. मला वाटतंय देवानं माझं काय ऐकलं नाही. वरती शंकर पार्वतीचं ना चांगलंच भांडण झालेलं दिसतंय, म्हणून खाली धोधो पाऊस पडतोय. कुठलाच देव ऐकत नव्हता. आणि रस्त्यावर गेलो, छत्रीच माझी उडून गेली ना राव, आणि छत्री पण उडून गेली आणि कारभाऱ्याने जर्किंग नव्हतं घातलं. मग काय तिथनं अर्ध्या रस्त्यातनं म्हणजे कुंभोडेवाडीतनं सय्यदवाडीत गेलो, परत गाडी फिरवली, परत घरी आलो जर्किंग घालायला. डबल हेलपटा झाला का नाही आमचा उलटा. घरात येऊन भरमुडा घातलाय भरमुडा. आता आम्ही चाललोय, कपडे सुकतात आहे आमचे. जादू को धूप नाही मिल रही है, जादू लगाच्या अर्ध्या रस्त्यातच गेलेलो, पॅन्ट भिजली म्हणून कारभारीने पॅन्ट काढून बरमुडा त्याच्यावरती जर्किंग घातला आणि अख्ख्या घरात कपडे सुकत घातलेली. कपडे सुकायलाच जागा नव्हती. 4 दिवस झालं कंटिन्यूस पाऊस पडतोय, त्यामुळे कपडे सुकत नव्हती. अहो शेडगेवाडीला घेतलं, गेलो, कसला नुसत्या किचकट कालच झालेला होता. पाऊस पण तेवढा. परत मुंबईला जाणाऱ्या गाड्या, ज्योतिर्लिंग ट्रॅव्हल्स, साजरी ट्रॅव्हल्स, कार बेट ट्रका फेका सगळं तिथंच येऊन अटकलेलं होतं. आणि बाजार असल्यामुळे नुसताच धिंगाणा, नुसतीच चिक चिक चिक. असं वाटलं काय डोक्यात उद्योग आलेला होता. आणि मी कारभाऱ्या बरं आली, मला वाटलं जरा इकडं तिकडं म्हणजे फिरायला बिरायला भेटलं, काहीतरी खाऊ पिऊ घालायला भेटेल. कसला नुसतं किरकिर चालू होती. ऐकला का आवाज? किती नुसता आवाज गाड्यांचा नुसता चाललेला होता. माणसानं उभा राहायला जागा नव्हती. छत्री होती तरी पण माणसं भिजत होती. आणि किराणा मालाच्या दुकानात तर असली गर्दी. आणि भली मोठी लिस्ट दिलेली सासूबाईनं, योग ना योग किराणा, साबण, व्हील पावडर, परत अगरबत्ती, शॅम्पू, तेल, पावडर. आई शपथ, माझं उभा राहून तिथं. आणि बसलेलो मिरचीच्या बाजूला, नाका सगळ्या मिरचीचा बुक्का. आणि हे सगळ्यात मोठे आमच्या सासरे बुवाची तंबाखू. काय घ्यायचं? हो इथं वांगे, तिथं वांगे. भाजी घ्यायला पण काही सुचत नव्हतं राव. बाजार असून काय फायदा. साख्या रस्त्यावर पाणी आणि पाण्यामध्ये भाजी, आणि पाऊस असल्यामुळे भाजी एवढी महाग झालेली होती ना. ताडपदरी टाकून त्याच्यावरती भाज्या टाकलेल्या होत्या, पण पाण्याचा एवढा लोड चालू होता की त्या ताडपदरीवरनं पाणीच वाहत होतं. अहो एवढं प्रेशर त्या पाण्याचं होतं, त्या फ्लावर लिव्हरवरनं ते भाजीच घेऊ वाटत नव्हती. पण ते बिचारे ते आजोबा असल्या पावसात 10 रुपयाला एवढी वांगी, म्हणजे 10-15 तरी वांगी नुसत्या 10 रुपयाला विकत होती. काय त्या शेतकऱ्यांनी करायचं आणि काय ते खायचं आणि काय ते पेरायचं. मला तर लय बेकार वाटत होतं ह्यांची अवस्था बघून. पण काय करणार बघा ना, कशी की सगळे भिजलेले होते, A to Z भिजलेले होते. ते चिरमुरीवाल्या मावशी आणि त्या म्हणजे खाटावरती शेव बिव फरसाणा बिरसाणा विकत होत्या. कशी ते हालत झाली असेल चिरमुऱ्याची बिरमुऱ्याची. तसल्यातच आम्ही सगळ्यांची भाजी घेतली. आणि त्या वांगेवाले काका होते ना, त्यांच्याकडनं पण 10 रुपयाची वांगी घेतली. वाईट वाटत होतं. पावटाच बघा कितीला भेटतोय. शेवटी पावटाच घ्यायचा राहिलेला होता आणि एका ठिकाणी पावटा बघितला तर लय महाग होता. एका हातात छत्री, कारभारीची भाजी घेतली, माझ्या हातात देत होते. म्हणजे कारभारी भाजी घेत होते आणि हातात सगळं माझं सामान होतं. आणि जे राशन दुकानात सामान घेतलेलं ते राशन दुकानातच ठेवलेलं. म्हटलं परत जाताना घ्यावं, नाहीतर हात बाबा तुटून गाळ्यात आला असतं माझ्या. एवढं दुखायला लागलेलं, थंडी पण तेवढीच वाजायला लागलेली. कोथिंबिरीची पिंडी काहीतरी, थांबा मला आठवणार.
लय चिकचिक झालेली बघा रस्त्यावरती. एक तर दोघी जण ना किराणा माल भरायला टेम्पोत आलेले नाही का छत्रीवर, आणि छत्री हव्यानं उडत होती आणि त्या सगळ्याच्या सगळ्या भिजलेल्या, म्हणजे छत्रीचा पण उपयोग नव्हता. आणि त्या आजीबाई बघा ना कशा गाडीवर बसलेत, पदर आणि ते प्लास्टिकचा कागद बिगद घेऊन. आयुष्यभर काय झालंय पावसाला मला काय कळणं झालंय. नक्कीच त्या पावसाचा ब्रेकअप झाला असणार आहे विजेबरोबर, म्हणून वीज एकीकडे कडकत्या आणि पाऊस एकीकडे पडतोय बघा. माझी पर्स तुटलेली तर पर्स तिकडे शिवायला टाकली आणि कारभारी तिकडे किराणा मालाचं पोतं घेऊन आले. दिसायला पण ते शेडगेवाडीचं फाटा आहे ना, मेन शेडगेवाडी, तर तिथं किराणा मालाचं दुकान आहे ना, त्याच लाईनिंगला पहिल्यांदा आहे ना तिथं असं ते लेदर विदर शिवणारे, म्हणजे गाडीचं कव्हर वगैरे शिवणारे, त्याच्याकडेच पर्स शिवायला टाकलेली. फक्त 10 रुपये घेतलं बघा. चेन बिन तुटलेली होती. वातावरण जबरदस्त होतं व पण लय गारगार वाटत होतं. कारभारी म्हणत होते काय चहा बी पितेस का, गरम गरम वडापाव. काय खायची इच्छा नव्हती कारण का भिजलेलोच तेवढं मी. लय भिजत घरी आलो आणि घरी आल्यानंतर लय काम होतं. पहिल्यांदा गरमागरम अद्रकवाला चहा आणि बटर खाल्लं आणि बाबा जेवणाला लागलो. त्या दिवशी काय मी व्हिडिओ केला नाही कारण का घरी पोचोस तर संध्याकाळ झालेले होते. आता दुसऱ्या दिवशी बघा कसलं कडक ऊन पडलेलं आणि वाटतच नव्हतं की पाऊस पडलेला आहे म्हणून. आणि हो, कारभाऱ्यांबरोबर जाऊबाईचं बुंडुकलं परत आलेलं होतं बरं का मागं लागून. आणि हे माल्याच्या मांजरणीला पिल्लू झाले ना, तर हे लोक सकाळपासून वरडायला लागले ते पिल्लू आणायचं म्हणून. मग काय मांजरणीचं पिल्लू आम्ही घेऊन आलेलो घरी. सोड खाली गोंधळ सोडू नको, पळून जाय गोंधळ. नानाची टांग रात्री एवढं गाराटलेलं होतं. खाल्लं पिल्लो आणि बाबा गपगुमाना अंगावर चादर घेऊन झोपलेलो. सकाळी उठलं तर काय देवप्पाला काल एवढ्या मिनत्या केलेल्या, देवप्पा मला पावला. पाऊस चक्क बंद झाला. मग काय आमचा कराडला प्लॅन जायचा ठरला. कराडला म्हणजे काय, ती नाही का विद्या, तिला 2 जोडी मुलं झाली. तो व्हिडिओ व्हायरल झालेला होता, बघितला का नाही तुम्ही तो व्हिडिओ? तो तिच्या मुलांना हॉस्पिटलमध्येच होतं, तिला बघायला चाललेलं होतं. आणि मी आज माझ्या ड्रेसवरती नवीन कानातलं घातलेलं, ठाण्याच्या मार्केटमधून घेतलेलं, लय भारी वाटत होतं. म्हणजे मी आणलं मुंबईवरून येताना ठाण्यावरून, पण ते बॅगमध्ये पडूनच होतं, मला काय सापडलंच नव्हतं. आता सापडलं ते घातलं आणि मॅचिंग पण झालं ड्रेसवर. हेलो मी हेलो हेलो करो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर इम्बे. ही दोन्ही कार्टून मला दोन्ही बाजूकडनं अशीच दमवतात. एक माझी बारकी सासू आणि हे जाऊबाईचं बिंडुकलं. अहो लय दमवतात नुसते मागं शेपट्यासारखं. चप्पल हुडकाय गेली, चप्पल कुठे ठेवले मला काय आठवत नाही. पावसाचे दिवस आहे म्हणून मी इथं मागं पोत्याच्या मागं ठेवलेली का वर ठेवलेली ती काही घावलीच नाही मला. ते हुडकता आपटता राहिलं. मी शेवटी माळ्यावरनं मी बूट काढला. म्हणलं तसं पण गाडीवर स्कूटीवरनं कराडलाच जायचंय, बूट घालूनच जावं, पावसाचा पण दिवस आहे. माले पण येऊन बसलेली होती इथं, ह्यांचं काहीतरी खुडूक मुडूक खायचं चाललेलं होतं. मालाच्या पायाला लागलं. काय म्हणलं मी, हा सगळं घालत होतं तू आणि तिकडे आता याला फिरवायचंय. ते स्वतःचं बॉक्स जातं का तू घालतस? मी कधी जातच होत. आमचे मिऊ. आम्ही ह्याचं नाव काय ठेवू सांगा? चिंगी हे बॉय आहे ना. मग वाईटी माव ठेवूया. वाईटी माव. वाघ्या ठेवू का? वाघ्या वाघू माव. भाग्या बोलायचं. भाग्या काय बोलायचं? वाघू माव. मी वाघू माव बोलणार. तरटणी देते, तरटणी. दूध जास्त झाले. वाघ्या बाय करा दोघीने. आय तुम्ही करा की, माल्याने केलं. ए बाय करा रे. माल्याचा पाय 1-1.5 महिना झालं बरं होईना झाले म्हणून कारभारी ओरडत होते. मसराच्या मागं जात जाऊ नको, इकडं आमच्या इकडं येऊन राहा. 2 वेळा प्लॅस्टर काढला, 2 वेळा तोडला, तरी पण तिचं काय बरा होईना झालं. आता शेवटी 3ऱ्यांदा प्लॅस्टर केलेलं आहे. आता हो सॉरी बरं का मंडळी आणि सखीनो, मी आमच्या वाघोबाच्या बारशाला तुम्हाला बोलवलं नाही. आम्ही आपलं सिक्रेटली त्याचं नाव वाघ्या ठेवलेलं आहे. हो, आम्ही आमच्या मांजर पिल्लूचं नाव वाघ्या ठेवलेलं आहे. पावसाचे आज एकदम भारी चक्कास वातावरण. काल असला जबरदस्त दबा पाऊस पडत होता. आज आहे ना पावसाचं जसं विजेचं ना पॅचअप झाल्यामुळे ब्रेकअप झालेला ना त्यांचा, म्हणून काल पडत होता. आज वातावरण एकदम जबरदस्त भारी वाटत होतं.
इथं वातावरण भारी होतं, पण बाग तिथं डोंगरावरती काळं काळं ढग भरून आलेलं होतं. पवन चक्क्या पण तिथं दिसत नव्हत्या. हो, त्या पूर्ण लाईनीमध्ये ना पवन चक्क्या आहेत त्या काही दिसत नव्हत्या. कधी पण पाऊस पडू शकत होता. पण गारगार असं लागत होतं ना. घाटातनं वर आलो. सांगू का, आमच्या इथल्या वाड्यांची नावच मला लक्षात राहत नाही. फक्त कुंभोटेवाडी, शेडगेवाडी, चव्हाणवाडी, येळगाव, अजून काय होते, औंड, उंडाळ, एवढीच नावं लक्षात राहतात. हे हा बांधा एक ना, म्हणजे हे छोटासा घाट लागतो ना, तिथं लक्षातच राहत नाही. ओंडमध्ये का उंडाळ्यात कुठेतरी गाडी थांबवली. आता विद्याला बघायला चाललोय ना, तिला आता बघायला चाललोय हॉस्पिटलमध्ये. मग काहीतरी फळं बिळं नेलीच पाहिजे. आजीबाईकडून फळं घेतली आम्ही. आजीचा चेहरा पण दिसणार झालाय. चेहरा पण दिसला. आजी लय गॉड होत्या बरं का. त्या आजी बरोबर तिथं मागं आजोबा होते, ते तर एक नंबर लय भारी असे गोड गोड होते. दोघं पण असे कॅमेराकडे बघून असे छान हसले ना. दोघं नवरा बायको ते बिझनेस करतात बरं का फळांचा. लय भारी वाटलं त्यांच्याबरोबर बोलून. आता काय झालं माहितीये का, तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. जसं तुम्ही बघितलं असेल, व्हिडिओ व्हायरलच झालेला होता. तिला जुळी मुलं झाली, एक मुलगा एक मुलगी. ते 2 महिन्यापासून तिला बेड रेस्टच सांगितलेला होता. रिस्की जरा तिची डिलिव्हरी होती, पण झाली. तिची ना 7व्या महिन्यातच 7व्या का 8वा लागणार होता व 1 दिवस झालेला का काहीतरी तिची ती डिलिव्हरी झाली. म्हणजे 9वा महिना व्हायला 1 महिना बाकी होता ना, म्हणून बाळ आहे ना काचेमध्येच होतं. आणि प्रॉपर 1 महिना ती कृष्णा चॅरिटेबलमध्ये ॲडमिट होती. पोरं नुसती 1-1 किलोची झालेली होती. त्यामुळे स्टार्टिंगला सगळे टेन्शनमध्येच होते. पण नाही, 1 महिना एकदम आरामात गेला. फक्त तिला लयच त्रास झाला. म्हणजे एवढं बाळात पण झालं, 2 जुळी मुलं झाली, पण तिला काय आराम भेटला नाही. सारखं म्हणजे एक काचेत आहे ना, मग तिथं कोणाला एंट्री नसते, फक्त बाळाच्या आईलाच एंट्री असते. एका मुलाला दूध पाजायला 15 मिनिटं, परत 15 मिनिटं आणि परत 2-2 तासानं सारखं जायचं. त्यामुळे विद्येची हालत खूप खराब झालेली होती. हे ना ओंडका नाही का, उंडाळ्याचं हॉस्पिटल म्युन्सिपाल्टी ते आहे. आणि शेवटी आम्ही कृष्णाला पोहोचलो. बाळाला काय बघून देत नाही. मग शेवटी आम्ही विद्यालाच बाहेर घेऊन आलो. तिला चहा नाश्ता वगैरे दिलं. ते कृष्णा चॅरिटेबलमधलं कॅन्टीन आहे ना, तिथंच तिला तिची तब्येत वगैरे विचारली. खूप खराब झाली. खूपच महिनाभर पळून नुसते ती खराब झाली. आरामच नाही ना. डिलिव्हरी बायला आराम लागतो, बाळातीन बायला. तिला आरामच नाही. त्यात थंडीचे दिवस, पावसाचे दिवस. तिला खायला वगैरे दिलं, बिस्किटचं पुढं फळं वगैरे घेऊन दिलं. अर्धा 1 तास तिथं होतो. आता बदलून कोण राहतं. कधी तिची बहीण होती, कधी तिची आई येऊन राहते. आता महिनाभर कोण थांबणार हॉस्पिटलमध्ये. कधी तिचे सासू सासरे असे थोडे दिवस राहत होते सगळेजण तिच्यासोबत. आणि आम्ही अर्धा 1 तासानंतर परत घरी यायला निघालो. पाऊस येईल असं वाटत होतं. घरातून जेवून खाऊन काहीतरी आम्ही 2 वाजता निघालेलो ना. आम्हाला वाटलं पाऊस येतोय बदा, पण काय पाऊस काय आला नाही. काहीतरी 4 वाजायला आलेलं. जबरदस्त वातावरण. पाचवड फाट्यावरून असा टर्न घेतला ना, म्हणजे आमच्याकडे सगळी लाईन लागते वाड्यांची. तिथनं मलकापूर वगैरे ते इकडेच येते ह्या साईडला. कसला भारी तो डोंगर दिसत होता, कसला भारी निसर्ग. असलं काहीतरी गरम चटकपटक काहीतरी खाऊ वाटायला लागलं. आता पाऊस पडणार तर वाटणारच ना. आता काल एवढा पाऊस बदा पडत होता शेडगेवाडीमध्ये, तिथं काय मला खाऊ वाटलं नाही. पण आजचं वातावरण लय जबरदस्त होतं. पहा काय ना, काळ्या राहण्याच्या बाजूला ना एका दादानं ना अशी ना भेळचं दुकान, म्हणजे भेळचा गाडा लावलेला होता. कारभाऱ्यानं म्हटलं मला इथं भेळ खायचे, म्हणजे खायचे. गावाला खास करून भेळ, पाणीपुरी वगैरे असलं काय खायला भेटत नाही ना. अहो काय भारी आणलेली भेळ. अहो 20 का 25 रुपयाला एकदम घचाखच भरलेली ती प्लेट होती. आई शपथ, बघूनच ते प्रेमात पडले. मस्त असं गारगार सुटलेली हवा, खट्टा मिठा चटपटी तिखट आंबट अशी ती भेळ. समोर असं काळं रान, गार सुटलेली हवा आणि बाजूला रोड. आणि रस्त्याच्या बाजूला स्टूलावर बसून खायचं. वा, जन्नत म्हणजे काय, 1 नंबर स्वर्ग. आणि त्यात आपल्या मराठी दादानं बनवलं. म्हणजे गावच्या ठिकाणी असं बोलतात ना, मराठी लोकांनी असे स्टॉल टाकलेले कमीच बघायला भेटतात. आणि सुकापोरी, भेळ तर भेळ, सुकापोरी बोलतात ना, 1 शेर तर दुसरी 1.25 शेर. काय बाबा, असं पेट गदागद दाबून भरलं ना, उठू वाटत नव्हतं. नाव लक्षात ठेवा, श्रीराम भेळ, पाचवड फाट्यापासून 5-10 मिनिटावरच आहे बघा. पुढच्या वेळेस गेले ना 100% खाणार, म्हणजे खाणारच. बास म्हणलं आता. गारगार हवेचा आनंद घेत आहे ना आम्ही चाललेलो घरी. तोपर्यंत गाडीच काहीतरी खराब झाली. संध्याकाळचे 5-6 वाजायला आलेले होते. आणि घरी जाऊन जेवण बनवायचं टेन्शन होतं. मी लय विचार करते असे व्लॉग आणि ते रील्स असताना तसलं काहीतरी बनवावं, चलो बिलो गाणं बिणं टाकून. पण आता हे यूट्यूबचे व्हिडिओज बनवता मला नाकी नऊ येतं. तर हे मी कधी रीलला बनवू, कधी फिल्ला बनवू, काय बाबा, डोकं नुसतं सटकतं एवढे व्हिडिओ बघून.
लय कडाडून असली गार गार सन्नाटा कानाखाली मारल्यासारखी हवा सुटलेली होती, नुसतं सटासट 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 असले हवा सुटलेली ना, लय बेकार. पण मजा पण तेवढीच येत होती बाबा, थंडी पण तेवढीच वाजत होती, गार पण तेवढीच लागत होतं. वाव, अजून फिरायचं बाकी बरं का. काय सांगू मंडळी, मी व्हिडिओ टाकते हो, कंटाळा करत नाही, काय नाही करत, पण कधी कधी होऊन जातं हो. घरातली कामं किती असतात बायकाला, तुम्हाला तर माहीतच आहे. माझ्याकडे अजून लय लय व्हिडिओ आहे. कारभारी गावाला 2-4 काहीतरी 5 दिवसासाठी आलेले. एक दिवस पावसामुळे गेला, बाकीचे 3-4 दिवस आम्ही फिरतच होतो. पूर्ण गाव पालतं पालतं आम्ही घातलेलं. लय व्हिडिओ टाकायचे. तर आता कसं तुम्हाला सांगू माझं कसं दिवस चाललेत लय. मी एवढं तर माहिती आहे की तुम्हाला की मी गावावरून ठाण्याला आलेले आहे. जसा वेळ भेटेल तसं व्हिडिओची एडिटिंग सगळं काय करते, सगळं काय तुम्हाला दाखवते. तोपर्यंत तुम्ही वातावरणाचा एन्जॉय घ्या, मजा घ्या. वडापाव आता घरी चाललोय म्हणल्यावर खायला तर घेतलंच पाहिजे, नाही तर दरवाज्यात गेल्या गेल्या पोरं विचारतात खाऊ काय आणला, खाऊ काय आणला. नाही काय खायला नेलं तर डोक्या बाबा बसून केस बेस उपडतील. म्हणून मस्तपैकी गरम गरम वडापाव. अजून एक तुम्हाला स्पॉट सांगते खाण्याचा. उंडाळ्यावरती तर नाही का एक गाडा आहे, म्हणजे गाडा म्हणजे तुम्हाला मला नाव नाही आठवत आहे हो, त्या तिथला वडापाव बेस्ट. असं कांदा टाकून, अशी लसूणची मिरची असे असं ना, आणि भज्याचा चुरा बिरा टाकून, आणि सगळ्यात बेस्ट असा कच्चा कांदा टाकून देतात. काय लागतं वडापाव. आणि कधी कधी तर आम्ही गावावर येताना ट्रॅव्हल्समध्ये बसलेलो असतो का नाही, तिथं वडापाव म्हणजे गाडी थांबते, मग काय घेतो हमखास वडापाव. मुंबईला आणून खायचा, एवढा मला तिथला जो वडापाव आवडतो. जाता जाता लय ठिकाणी थांबलो बाबा. मोर तर मोर बघा ना, 2-3 मोर बघा भेटले. तुम्हाला पण नाही दिसणार. अरे लय भारी इथं भाऊचा ढाबा आहे, लय म्हणजे व्हायरल आहे. लय माणसं लांबले येतात, पण आमच्या बाजूला असून आम्ही कधी गेलो नाही. बघू आता कधी जायला भेटतोय. लय डोंगरावर थांबलो, एकदम 700-800 फोटो म्हणजे 5-7 फोटो काढले हो. 700-800 म्हणजे समजून जाणावं. अहो काय फॉरेनला जायचंय, कुठं जायचंय, महाबळेश्वरला. आमचं गाव बघा, महाबळेश्वर बिबळेश्वर पेक्षा पण भारी. अजून लय कुठं गेलोय, पाचगणी गुडे पाचगणी लय ठिकाणी गेलोय बघा. सगळं काय दाखवायचंय. कारभारी आले ना, मग काय मजाच मजा. नुसतं फिरा. कसले एकावरच एक फोटो आलं ते हिरोईन सारखं, एकदम भारी. परत भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. टाटा बाय बाय. बसू दे त्याला, कुठं पण बसू दे. ओके.